जय महाराष्ट्र मंडळीचं स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. काल जसं की आपण बोललो होतो की दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला इतर गोष्टी दिसून जातील आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण काळाराम मंदिराचं दर्शन बघितलं, आमचं ट्रॅव्हलिंग बघितलं. तर मग तसं आजच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रवास मी शेअर केलेला आहे. चॅनलला आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला सर्व शेअर करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये आणि अशाच नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा पाहण्यासाठी ऑल बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. गुड मॉर्निंग. बघू शकता तुम्ही आम्ही नाशिकमध्ये पोचलो जिथं आम्हाला ज्या लोकेशनला आज जायचं होतं त्या लोकेशनला. तर हे बघा आमची मंडळी चालले. फ्रेश वगैरे झालो तर आमची सध्या गाडी पार्क झालेली आहे. फ्रेश वगैरे झालो आम्ही. होय आम्ही जरा जात होतो फ्रेश होण्यासाठी आणखी थोडं वॉशरूमला वगैरे, बट सिनियर्सचा कमांड आलेला आहे. ए चला चला चला. आता आम्ही निघालो आहोत फ्रेश होण्यासाठी. सरांनी आमच्या बुकिंग केलेलं आहे कुठेतरी, तर तिथं आम्ही फ्रेश होऊन पुढील वाटचालीस निघू. आता आपण निघालेलो आहोत जिथं आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी आलो होतो त्या कार्यक्रमासाठी, आणि सगळे आपली मंडळी इथं पाठीमागं बसलेली आहे. आणि हे बघा ही सगळी आपली मंडळी आहे. आज रायगड सगळे तयार आहेत. इथून पुढील गोष्टी सेजल आता आम्हाला सांगत आहे आणि आता इथून पुढे सेजल घेऊन चालले आम्हाला. चला तिच्यासोबत. सर्व निघालो होतो व्यवस्थित. सर्वजण मी आता पुढे जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही सर्व निघालो आहोत. आणि इथे चांगली सिक्युरिटीसुद्धा होती आलेल्या सर्व लोकांसाठी. त्यानंतर आता इथून एंटर केल्यानंतर सर आम्हाला व्यवस्थित एका लाईनीमध्ये उभे करून शिस्त पद्धतीने घेऊन जातील पुढं. धोत्रे सर जे आहेत तर आज इथं आमचे जे काही इव्हेंट्स असतील, आता आम्ही गेल्या पहिलं आमचं तिथे रिपोर्टिंग होईल. रिपोर्टिंग झाल्यानंतर त्यांच्या इन्स्ट्रक्शननंतर जे काय सूचना असतील त्यांचं पालन होईल. त्यानंतर काही इव्हेंट्स आहेत, लाईक स्पोर्ट्स आहेत, त्यामध्ये परेड्स आहेत. तर ह्या गोष्टीसुद्धा होतील. त्या पण मी तुम्हाला शेअर करेनच. आणि इथून जो अंतर आहे चालत जाण्याचा तो डिस्टन्स आपण माहिती करून घेऊया. धोत्रे सर इथून अंतर किती आहे चालत जायचं? 1.5 किलोमीटर. ओके. तर 1.5 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्सवरती आता आम्ही सगळे चाललो तिथून. बघू शकता तुम्ही आमची मंडळी जी आहे ती पाठीमागे, तसंच पुढं पण आहेत. हे बघा सगळे चाललेत. बघू शकता तुम्ही इथं उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यांचं. बघू शकता इथून स्टार्टिंग झाले. बघू शकता तुम्ही हे विहार आहे इथलं. आम्ही पोचलेलो आहोत इथे. तर इथून आतमध्ये मार्केट आहे बसलेलं. तिथून पुढे आतमध्ये विहाराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. इथून थोडं मार्केट एरिया होता, थोडं पब्लिक होती, गर्दी होती. तर मग काही लोकांना उतरण्यासाठी पण त्रास होत होता. तर मग आमचे सर आणि सेजल त्यांना हेल्प करत होती. वयस्कर लोक होते, थोडे लेडीज वगैरे होते त्यांना. तर मग त्यानंतर इथून पुढे आम्ही निघालो. असे मार्केट एरिया होता, थोडा छोटे दुकानं बसले होते कार्यक्रम असल्यामुळे. मग तिथून पुढे गेल्यानंतर जे विहाराचं आसपासचा जो एरिया होता तो पण तुम्हाला इथून पुढे दिसून जाईल. बघू शकता तुम्ही इथं आतमध्ये विहार आहे आणि इथून असं एंटर केल्यानंतर आतल्या काही गोष्टी तुम्हाला दिसून येतील. इथून आतमध्ये आल्यानंतर इथे एक जिल्हा होता जो मानवंदना देत होता ध्वजाला.
लाईक तिथं स्तंभासाठी. आणि मग तिथून पुढे आम्ही निघाल्यानंतर आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुम्ही बघू शकता. हे विहार आहे, मस्त असं विहार दिसून येते. हे आमचं रिपोर्टिंग करण्यात येत आहे. इथं जेवढे ट्रूप्स आहे त्यांचं रिपोर्टिंगचं झाल्यानंतर आम्हाला इथं पूर्ण कन्फर्मेशन भेटून जाईल. आमचे सिनियर सर धोत्रे सर आणि साळवी सर रिपोर्टिंगचं कामकाज पार पाडत आहेत. हे आमचं बटालियन आहे. मेडिकलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथून पुढील गोष्टी ज्या आहेत तुम्हाला आता थर्ड पार्टमध्ये बघायला भेटतील. हा सेकंड पार्ट होता व्हिडिओचा. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र.